नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इक्वल सेट याविषयी माहिती घेणार आहोत. इक्वल सेट्स म्हणजे काय? इक्वल म्हणजे बरोबर किंवा समान. तर ह्याची डेफिनेशन अशी दिली पहा, टू सेट्स ए अँड बी आर सेड टू बी इक्वल इफ एव्हरी एलिमेंट ऑफ सेट ए इज इन सेट बी and every element of set B is in set A. A मध्ये असलेले सर्व घटक जर संच B मध्ये पाहायला मिळत असतील आणि B मध्ये असलेले सर्व घटक संच A मध्ये पाहायला मिळत असतील तर सेट A and B is called equal sets. सिम्बॉलिकली इट इज रिटन ॲज, चिन्हामध्ये त्याला असं दाखवलं जातं ए इक्वल टू बी. फॉर एक्झाम्पल, एक उदाहरण समजून घेऊ आपण. इन सेट ए कंटेन्स एक्स एलिमेंट अँड ईच अँड एव्हरी एक्स इज अ लेटर ऑफ द वर्ड लिसन. ए संचामध्ये एक्स एवढे घटक आहेत आणि प्रत्येक घटक हा लिसन या शब्दाचं अक्षर आहे. मग ते कोणते अक्षर आहेत? देन सेट ए इक्वल टू LISTEN असे 6 अक्षर त्या शब्दामध्ये आहेत. सेट बी इन विच कंटेन्स Y अँड ईच अँड एव्हरी Y इज अ लेटर ऑफ द वर्ड सायलेंट. बी संचामध्ये Y एवढे घटक आहेत आणि प्रत्येक Y हा सायलेंट या शब्दामधील अक्षर आहे. मग त्यांची जर लिस्ट केली आपण तर ते अक्षर कोणते आहेत? देन बी इक्वल टू SILENT. Though the elements of A and B are not in the same order, but all the elements are identical. आता A आणि B या संचामध्ये आलेले अक्षर जर आपण पाहिले तर त्यांचा क्रम सारखा नाही, परंतु A मध्ये असलेले सर्वच अक्षर हे संच B मध्ये पाहायला मिळतात. L हे इथं L, I, S, T, E, N. That's why सेट A इक्वल टू सेट B. अशा पद्धतीनं A आणि B हे दोन संच इक्वल आहेत असं म्हणता येतं. जर संच A मध्ये असलेले सर्वच घटक जर संच B मध्ये पाहायला मिळत असतील किंवा संच B मध्ये असलेले सर्वच घटक जर संच A मध्ये पाहायला मिळत असतील तर संच A आणि B या दोघांना समान संच असं म्हटलं जातं. आता आपण प्रॅक्टिस सेट 1.2 मध्ये काही उदाहरणं सोडवण्याचा प्रयत्न करू. लेट अस स्टार्ट प्रॅक्टिस सेट 1.2. क्वेश्चन नंबर 1. Decide which of the following are equal set and which are not. Justify your answer. खाली काही संच दिलेले आहेत, ते इक्वल संच या घटक प्रकारामध्ये येतात का किंवा नाही हे आपण तपासा असं सांगितलं आहे. सेट ए कंटेन्स एक्स अँड ऑल एक्स सच दॅट 3x - 1 = 2. Set B in which contains x element and all x is a natural number but x is neither prime nor composite number. Last, set C in which contains x element and all x belongs to n, x is less than 2. आता हे उदाहरण आपण तपासून पाहू. आता आपल्याला काय दिले याच्यामध्ये? सेट ए, त्यामध्ये किती घटक आहेत? एक्स घटक आहेत. ते कशा प्रकारचे आहेत? 3x - 1
इक्वल टू 2 अशा प्रकारचे. मग एक्ससाठी काय किंमत असेल? 3x minus 1 equal to 2. Therefore 3x equal to 2 plus 1. 3x equal to 3. Then x equal to 1. म्हणजे या संचामध्ये एक ही संख्या आहे. Then B, set B, in which contains x element such that x is neither prime or nor composite. B मध्ये अशा संख्या आहेत, x एवढ्या संख्या आहेत की त्या कंपोजिट नंबर नाहीत आणि प्राईम नंबरसुद्धा नाहीत. म्हणजे मूळ संख्या नाहीत आणि संयुक्त संख्यासुद्धा नाहीत. मग अशा किती संख्या आहेत नॅचरल नंबरमध्ये? नंबर 1 एक ही अशी संख्या आहे, नायदर प्राईम नॉर कंपोजिट. Then set C, in which contains x and all x belongs to natural number. X is less than 2. x 2 पेक्षा लहान असलेल्या नैसर्गिक संख्या आहेत असं सांगितले. मग 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या कोणत्या आहेत? किती? 2 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या एकमेव एक संख्या आहे. मग पहा बरं, ए मध्ये किती घटक आले? 1. बी मध्ये 1. सी मध्ये 1 आलेला आहे. देअरफॉर ए इक्वल टू बी इक्वल टू सी. दीज 3 सेट्स आर इक्वल सेट्स. तर अशाच पद्धतीनं क्वेश्चन नंबर 2 घेऊ आपण. Decide whether set A and B are equal set. Given reason for your answer. A आणि B हे दोन संच समान संच आहेत का हे तपासा आणि त्याचं कारण द्या असं सांगितलंय. सेट A इक्वल टू इव्हन प्राईम नंबर. सेट B in contains x element and all x such that 7x minus 1 equal to 13. ए हा सममूळ संख्याचा संच आहे. पहा बरं, मग सममूळ संख्या कोणत्या आहेत? 2 इज ओनली वन नंबर इज इव्हन प्राईम नंबर. 2 ही अशी एकमेव संख्या आहे की ती मूळ संख्या आणि समसंख्यासुद्धा आहे. देन बी contains x 7x minus 1 equal to 13 means 7x minus 1 is equal to 13. 7x equal to 13 plus 1, 7x is equal to 14. then x is equal to 2. म्हणजे बी संख्यामध्ये सुद्धा 2 ही संख्या आली. ए मध्ये सुद्धा 2 आहे. therefore a equal to b means set A and B are इक्वल सेट्स. तर अशा पद्धतीनं ह्याच्यामध्ये क्वेश्चन नंबर 3, क्वेश्चन नंबर 4 आहे. तुम्ही त्याचा सराव करू शकतात. त्यानंतरचा मुद्दा आहे वेन डायग्राम. वेन डायग्राम. वेन डायग्राम. वेन हे एका मॅथमॅटिशियनचं नाव आहे, गणिती तज्ज्ञाचं नाव आहे. ब्रिटिश लॉजिशियन जॉन वेन was the first to use closed figure to represent set. Such representation are called Venn diagram. Venn diagram are very useful in order to understand and illustrate the relationship among sets and to solve the examples based on the set. Venn diagram ने काय केले? काही बंदिस्त आकृत्या वापरलेल्या आहेत आणि त्या बंदिस्त आकृतीला वेन डायग्राम असं नाव दिले. तर या आकृत्यावरून संच आणि त्यावर असलेली उदाहरणं किंवा त्यावर येणाऱ्या क्रिया याविषयी आपल्याला लवकरात लवकर कसं समजेल
अशा प्रकारच्या काही फिगर ह्या जॉन वेनने गणिती तज्ज्ञाने आपल्याला अवगत करून दिलेल्या आहेत. आता वेन डायग्राम म्हणजे नेमकं काय मग? तर वेन डायग्राम म्हणजे एक अशा प्रकारच्या फिगर किंवा आकृती, बंदिस्त आकृती, क्लोज्ड फिगर इज कॉल्ड वेन डायग्राम. दे हॅव नो स्पेसिफिक शेप. त्याला चौकोनच असावा असं नाही, कशीही पण बंद आकृती असावी, याला वेन डायग्राम म्हणायचं. वेन डायग्राम म्हणजे सुरुवात आणि शेवट ज्यावेळेला एकाच ठिकाणी होईल अशा प्रकारची आकृती, त्याला वेन डायग्राम म्हणायचं. आता वेन डायग्रामच्या माध्यमातून आपल्याला काही प्रश्न जर केला तर समजा ए संचामध्ये 2 आणि 3 ह्या 2 संख्या आहेत आणि बी या संचामध्ये 3 आणि 4 असे 2 घटक आहेत. तर ह्या दोघांचा संयोग युनियन हे आपल्याला कसं दाखवता येईल? सेट ए सेट बी. आता ह्याच्यामध्ये हा पार्ट कॉमन आलेला आहे, दॅट रिजन इज कॉमन ऑफ बोथ सेट्स. मग ह्याच्यात कॉमन कोणता घटक आला आहे? 3. मग 3ला असं आतमध्ये लिहायचं. आता बीमध्ये उरलेले घटक कोणते आहेत? 4. हे बाहेर लिहायचं त्याला. एमध्ये 2. अशा प्रकारचं वेनच्या माध्यमातून आपल्याला काही आकृत्या समजून घेता येतील. त्याच्या पुढं जाऊ आपण. सबसेट म्हणजे काय? उपसंच. इफ ए अँड बी आर बोथ सेट्स, each element of A is in element of B, then set A is called subset of B. असं आहे पहा. If A and B are two given sets and every element of B is also element of set A, then B is subset of A, which is symbolically written as B is subset of A. It is read as B is subset of A or B subset of A. समजा A मध्ये असलेले B मध्ये असलेले सर्वच घटक जर A मध्ये पाहायला मिळत असतील, B मध्ये असलेले सर्वच घटक जर A मध्ये पाहायला मिळत असतील तर Bला Aचा उपसंच आहे असं म्हटलं जातं. आता इथे एक उदाहरण पाहू आपण. सेट ए इन विच कंटेन्स 2, 4, 5, 6. बघा. सेट बी इन विच कंटेन्स 4, 5, 4, 6. तर आता बघा, बी मध्ये असलेले सर्वच घटक ए मध्ये आहेत. 4, 4, 6, 6. परंतु ए मध्ये असलेले सर्वच बी मध्ये आहेत का? नाही. देअरफॉर बी इज सबसेट ऑफ ए, बट ए इज नॉट सबसेट ऑफ बी. बी हा एचा सबसेट आहे, उपसंच, परंतु ए हा बीचा नाही. अशा पद्धतीनं आपल्याला त्याची माहिती किंवा डेफिनेशनच्या रूपानं आपण घेतली. नंतरचा मुद्दा आहे, हा पार्ट परीक्षेला नाही, परत ह्या पेजवर ज्या रेषा ओढल्यात तो हा पार्ट परीक्षेला वगळलेला आहे. आता आपण डायरेक्ट युनिव्हर्सल सेट ह्या मुद्द्यावर येऊ. युनिव्हर्सल सेट म्हणजे काय? असा सेट की त्यामध्ये इतर सर्व संचाचा समावेश असलेला सेट युनिव्हर्सल सेट किंवा विश्वसंच असं म्हणतो. ठीक आहे. बिगर सेट विच इज accommodate all the given sets under consideration, which in general is known as universal set, so that the set under consideration are the subset of this universal set. जर आपण A, B, C असे 3 संच विचारात घेतले. आता A संचामध्ये 2, 3 असे घटक आहेत असं गृहीत धरू आपण. B मध्ये 3, 4, सी मध्ये 5, 6. तर ह्या सर्वांना समावेशित करणारा संच त्याला आपण युनिव्हर्सल सेट म्हणतो. इट इज जनरली डिनोटेड कॅपिटल यू.
म्हणजे ए संच आहे, याच्यामध्ये बी संच आहे, त्याच्यामध्ये सी संच आहे, सी ए बी. एमध्ये घटक आहेत 2 3, बीमध्ये 3 आणि 4 आणि ह्याच्यामध्ये 5 आणि 6. या सर्वांना समावेशित असलेला जो संच आहे युनिव्हर्सल सेट यू म्हटलं जातं त्याला, विच इज कंटेन्स 2 3 4 5 and 6. अशा पद्धतीनं युनिव्हर्सल सेट इथपर्यंत आपण माहिती घेतलेली. त्याच्यानंतर कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. कॉम्प्लिमेंट म्हणजे पूरक संच. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट ह्या मुद्द्यावर येऊ आपण. कॉम्प्लिमेंट ऑफ सेट. सपोज यू इज अ युनिव्हर्सल सेट. If B subset of U, then the set of all elements in U which are not in set B is called the complement of B. It is denoted by B dash or complement of B. आता एक उदाहरणादाखल आपण समजून घेऊ. समजा B नावाचा एक संच आहे, त्याच्यामध्ये 3 4 5 असे 3 घटक आहेत. आणि यू नावाचा एक संच आहे, त्याच्यामध्ये 2 3 4 5 8 असे घटक आहेत. 7 8 असं गृहीत धरू आपण. तर कॉम्प्लिमेंट सेट कोणाला म्हणायचं, तर ह्याच्यामध्ये हा यू सेट, युनिव्हर्सल सेट यू, त्याच्यामध्ये असलेला हा बी सेट, बी 3 4 5. आता उरलेले जे घटक आहेत ते बीच्या बाहेर आहेत. मग 2 3 4 आणि 5 सोडून हे बाहेर 2 7 आणि 8 हे बाहेर घटक आहेत. मग हा झाला बी आणि बी